दुपारी 4 वाजता मी जागा झालो. थोडेसे खाऊन घेतले, चहा प्यायलो आणि मग पुन्हा आम्ही काय करता येईल याचा विचार करू लागलो. एकंदरीत पाहता आमचा सामना अशा एका वाघाशी होता जो नरभक्षक असूनही सर्वस्वी वेगळा होता. त्याचे दिवसाढवळ्या शिकार करणे, अगदी ठराविक परिघातच असलेले त्याचं कार्यक्षेत्र, त्याने केलेल्या सर्व शिकारी या अंबालमेरूच्या परिसरातच होत्या. म्हणजे त्याचा वावर फारच मर्यादित होता. सर्वसाधारण नरभक्षकाची शिकारीची व्याप्ती विस्तृत असते. कधीकधी तो 100 मैलाच्या परिसरात सुद्धा वावरतो. तिसरी चमत्कारी गोष्ट म्हणजे त्याने मारलेल्या एकाही बळीचे नख सुद्धा दृष्टीत पडू नये हे अचंबित करणारे होते. चौथी गोष्ट त्याचा भित्रेपणा. त्या लाकूड तोड्याने नुसता कोयता फिरवताच तो पळून गेला होता. पाचवी गोष्ट, तो ठराविक भागातच शिकारी शोधतो तरी सुद्धा त्याचे पगमार्क्स नदीकाठी वा अन्य कुठेही आढळले नव्हते. सहावी आणि शेवटची गोष्ट म्हणजे त्याने चुकून सुद्धा एखाद्या जनावराची शिकार केली नव्हती. या सगळ्या गोष्टी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या होत्या की त्यावरून काहीही निष्कर्ष काढता येत नव्हता. तरी आम्ही एक गोष्ट करायचे ठरवले. आम्ही त्याच्यासाठी 2-3 ठिकाणी बेट्स बांधायचे ठरवले. तो त्याच्या वाट्याला जाणार नाही याची आम्हाला अगदी 100% खात्री होती, तरीही हा प्रयत्न करणे आवश्यक होते. त्या रात्री भोजन झाल्यावर आम्ही रंगमपेठला गेलो आणि तिथून 40 रुपयाला 3 अर्धवट वाढ झालेले बैल खरेदी केले. रंगमपेठच्या रहिवाशांनी आम्हाला चांगले सहकार्य केले. त्या 3 बैलापैकी एक तपकिरी होता आणि बाकीचे 2 राखाडी होते. आम्ही मुद्दाम पांढरा बैल खरेदी करायचे टाळले. त्या 3 बैलांना घेऊन आम्ही फॉरेस्ट बंगल्यावर आलो. माझी फोर्ड कार गॅरेजमध्ये होती. ती गॅरेजमधनं बाहेर काढली, उघड्यावर लावली आणि त्या गॅरेजमध्ये या 3 बैलांना बांधून ठेवले. दुसऱ्या दिवशी काही स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही एक बैल नदीकिनारी बांधला आणि दुसरे 2 त्याची 2 मैलाच्या परिसरात जिथे बसायला चांगली जागा आहे असे झाड बघून आम्ही बांधून टाकले. एवढं सगळं करता करता उन्हे उतरणीला लागली होती. आम्ही नागपटल्याच्या आमच्या बंगल्यावर परतलो. दुसऱ्या दिवशी मी व देव कारने 7 मैलाचे अंतर कापून ते 2 बैल जिथे बांधले होते त्या भागात आलो. दोन्हीही बैल जिवंत होते. तिसराही बैल जिवंत होता. आम्ही तिघांनाही सोडले, भरपूर पाणी पाजले, खायला गवत दिले आणि पुन्हा जागच्या जागी बांधून ठेवले. त्यानंतर आम्हाला विशेष काही करण्यासारखे नव्हते. देव म्हणाला, त्या तिथे तिरुपतीच्या आसपास बंगल्यापासून 15 मैलाच्या अंतरावर बरीच मंदिरे आहेत. आपण आता वेळ आहे तर त्यांना भेट देऊ. त्यापैकी भगवान तिरुपतीचे बालाजी मंदिर हे हिंदूंसाठी अत्यंत पवित्र श्रद्धास्थान होते. अक्षरशः हजारो लोक सर्व भारतातून तिथे त्याचे दर्शन घ्यायला येत. ते सतत गोविंदा गोविंदा असा जप करीत असत. इथे स्त्रिया सुद्धा भेट घेतात आणि गंमत म्हणजे त्या आपले केस या गोविंदाच्या चरणाशी वाहतात. मी फार देवदेव करणारा नव्हतो, पण देव भारतीय असल्याने त्याची या सर्व गोष्टींवर श्रद्धा होती. त्यामुळे आम्ही मंदिरात जाऊन आलो. तिरुपतीहून परतताना रेल्वे स्टेशनवर आलो. लगेच कोणतीही ट्रेन नव्हती म्हणून आम्ही तिथल्या कॅन्टीनमध्ये जरा गप्पा मारत आणि चहा पीत बसलो. त्यावेळी तिथे कॅन्टीनचा मालक पण होता. त्याला वेळ होता म्हणून सहज तो आमच्याजवळ आला आणि आमच्याशी गप्पा मारू लागला. मला गप्पात फार इंटरेस्ट नव्हता, पण देवला गप्पा मारण्यात रस होता. त्याने त्याला आमच्याबद्दल सर्व माहिती सांगितली. म्हणजे आम्ही कोण आहोत, कशासाठी आलोत वगैरे वगैरे. कॅन्टीन मालकाला शिकारीत विशेष रस होता असं दिसते आणि त्याला शिकारीची बऱ्यापैकी माहिती पण होती. आम्ही जेव्हा या नरभक्षक वाघाच्या विचित्र सवयीबद्दल सांगितले त्यावर चमकून त्याने जे काही सांगितले त्याने माझे डोळे खाडकन उघडले. तो म्हणाला,
दोराई, ही ती वाघीण तर नसेल ना, जी काही महिन्यापूर्वी तिरुपती गावात आलेल्या एका सर्कसमधनं पळून गेली होती? आम्ही दोघे चमकलो. आता प्रश्न विचारायची पाळी माझी होती. मी अक्षरशः त्याच्यावर प्रश्नांची बरसात केली. कोणती सर्कस, कधी आली होती, कुठे आली होती, वाघीण कशी पळाली, तिला पकडण्याचे काही प्रयत्न झाले की नाही, आणि याची माहिती पोलिसांना किंवा प्रशासनाला दिली गेली आहे की नाही. आमच्या सगळ्या प्रश्नांची त्या कॅन्टीन मालकाने शांतपणे उत्तरे दिली, आणि त्याने जे सांगितले त्यावरून आम्हाला अशी माहिती मिळाली की 2 महिन्यापूर्वी एक छोटी सर्कस, एक वाघीण आणि इतर काही जनावरे असलेली तिरुपतीमध्ये आली होती, आणि गावाच्या वेशीबाहेर तिचा मुक्काम होता. तिरुपतीमध्ये दारूवर स्ट्रिक्ट बंदी होती. सर्कसच्या मालकाला दारूची थोडी आवड होती, त्यामुळे त्याची कुचंबणा झाली आणि दारूच्या शोधात तो या हॉटेलच्या मालकाकडे आला होता. दोघेही एकाच माळेचे मणी, समानशील व्यसनेशू असल्याने दोघांची दोस्ती व्हायला वेळ लागला नाही. नंतर मैफिली सुरू झाल्या. असेच एके दिवशी दोघे दारू पीत बसलेले असताना सर्कसच्या मालकाला थोडी जास्त झाली, आणि त्या मदिरेच्या प्रभावाखाली तो बोलून गेला की 2 दिवसापूर्वी त्याच्या सर्कशीतली वाघीण पळून गेली होती. तिची देखरेख करणाऱ्या मूर्ख माणसाने धांदरटपणे पिंजऱ्याचे दार एकतर नीट बंद केले नव्हते किंवा उघडे ठेवले होते. आता हे सगळं सांगायला पोलिसात जायला सर्कस मालक तयार नव्हता. तो घाबरत होता. त्याने आपल्या लोकांच्या मदतीने वाघिणीला शोधायचा प्रयत्न पण केला, पण तिची कुठे काहीच खबर त्याला मिळाली नाही. त्याला वाटले वाघीण तिरुपतीपासून जवळ असलेल्या उंबलमेरूच्या जंगलात गेली असेल आणि तिथे आपले मुक्त आयुष्य जगत असेल. मग त्याने त्याची वेळ सरल्यावर सर्कस गुंडाळून पुढे प्रयाण केले. मी कॅन्टीन मालकाला विचारले की त्याने त्या वाघिणीला बघितले होते का. त्यावर त्याने होकारार्थी उत्तर दिले. सर्कसच्या मालकाने त्याला दोस्तीत एक फ्री पास दिला होता, आणि सर्कस बघायला गेला असताना त्या खेळात त्याने त्या वाघिणीला बघितली होती. ती पूर्ण वाढ झालेली होती, पण छोटीशी होती, आणि त्याच्या मते ती पूर्ण माणसाळलेली नव्हती. बरेच वेळा ती निष्कारण चिडत होती, गुरगुरत होती. रिंग मास्टरला तिच्याकडून काम करून घेणं जड जात होतं. तिला तिचे खाणे कोणत्या वेळेत दिले जायचे, काही कल्पना आहे? मी त्याला विचारले. माझ्या ह्या चमत्कारिक प्रश्नावर त्याला आश्चर्य वाटले, पण त्याचे उत्तर माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याने तात्काळ उत्तर दिले, हो, दुपारी सर्कसमधल्या लोकांचे जेवण झाले की तिला तिचे खाणे दिले जायचे. रहस्यभेद झाला होता. गूढ उलगडले होते. तिच्या दुपारच्या शिकारीचे कारण हेच तर होते. तीच ती पळालेली वाघीण आमच्यासमोर आता एक अवघड कोडं म्हणून उभी राहिली होती, पण त्याचं उत्तर किती अनपेक्षित आणि सहजपणे मिळाले होते. ती माणसाला घाबरत होती, त्यामुळे शक्य तितक्या घाईघाईने ती बळी मिळवत होती, आणि कुठेतरी दूर, बहुधा ती उंबलमेरूच्या जवळपास एखाद्या गुहेत तिने आश्रय घेतला असावा. तिथे नेऊन ती त्या भक्ष्याला खात असावी. माझी आता खात्री पटत चालली होती. तिने उंबलमेरूच्या जवळच कुठेतरी आश्रय घेतला होता. आपली स्वतःची अशी लपायची जागा शोधली होती. तिरुपतीहून उंबलमेरू फार फार तर 20 मैल असेल सरळ रेषेत, आणि एखाद्या वाघाला ते अंतर काही फार नव्हतं. मी हॉटेल मालकाला खोदून आणखीन बरेच प्रश्न विचारले, पण या पलीकडे जाऊन तो काही विशेष माहिती देऊ शकला नाही. सर्कस तिथून गेल्यावर सुद्धा तो त्या सर्कस मालकाच्या संपर्कात होता. तिरुपतीहून सर्कस रेणुगुंठ्याला गेली, तिथून पुत्तूरला गेली, तिथून मद्रासपासून 40 मैलावर असलेल्या अर्कोनामला गेली. तोपर्यंत त्यांचे पत्रव्यवहार होत होते, पण नंतर ते थांबले, आणि आता ती सर्कस कुठे आहे हे त्यालाही माहीत नव्हते. जाता जाता त्या कॅन्टीनच्या मालकाने अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगितली, जिचा मला पुढे जाऊन फार फार उपयोग झाला. त्या वाघिणीला सगळे राणी म्हणून हाक मारायचे. तिथून परत नागपाटल्याला परतताना मी खुश होतो. देवच्या सांगण्यावरून तिरुपतीचे दर्शन घेतले खरे, तिरुपती आम्हाला पावला होता, आणि अचानक
अनपेक्षित अत्यंत महत्वाची माहिती हाती आली होती. दुसऱ्या दिवशी कारने आम्ही जिथे जिथे बेड्स बांधले होते तिथे तिथे भेट दिली. सर्व बेड्स सुरक्षित व सुखरूप होते. त्यानंतर पुन्हा आम्ही एकदा वाघिणीच्या काही ताज्या पाऊलखुणा नाल्यात, नदीकिनारी मार्गावर मिळतात का किंवा अचानक तिची गाठ पडते का हे शोधत आसपास भटकलो, पण व्यर्थ. संध्याकाळचे जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा रंगमपेठला आलो. तिथे माझ्या ओळखीचा एक रहीम नावाचा सद्गृहस्थ राहत होता. आम्ही त्याच्याकडे गेलो. मागच्या वेळी चमाला व्हॅलीत शिकार करताना त्याची मला बरीच मदत झाली होती. या भागाची त्याला इत्तमभूत माहिती होती. रहीम हा तिथल्या गावकऱ्यांमध्ये अत्यंत चुणचुणीत आणि हुशार होता. मी त्याला साधारण 8-10 वर्षापूर्वी भेटलो होतो. इतर गावकऱ्यांपेक्षा त्याच्या आवडीनिवडीचे विषय वेगळे होते. सर्पदंशावर जालिम उपाय असलेल्या एका वनस्पतीची त्याने मला ओळख करून दिली होती. अशा पानांची पावडर करून ती त्याने घरात सुद्धा ठेवली होती व अनेक जणांचे प्राण वाचवले होते. त्या वनस्पतीचे एक रोपटे त्याने मला पण दिले होते. ते मी बँगलोरला नेऊन लावले, पण ते जगू शकले नाही. त्याने अजून एक वनस्पती मला दाखवली. चहा उकळताना जर ती उकळत्या पाण्यात टाकली तर त्याचा एक वेगळा सुगंध, वेगळी चव येते. मी स्वतः ती वापरून बघितली होती आणि मला त्याची चांगली प्रचिती आली होती. त्यानंतर त्याने मला एकदा एक टेनिसच्या चेंडू एवढा गोल गरगरीत पत्थर दिला होता. तो आजूबाजूची आर्द्रता शोषून घेतो. मला इतके आश्चर्य वाटले होते की त्या चमत्काराविषयी मी एका तज्ज्ञाला विचारले. त्यालाही हा प्रकार बघून भयंकर आश्चर्य वाटले, पण त्याबद्दल त्याने माझ्याशी काही भाष्य केले नाही. एका शिकारीच्या वेळी रहीमने मला केलेल्या मदतीबद्दल मी त्याला पैसे देऊ केले, तर त्याने ते नाकारले. पण त्या मोबदल्यात जिथे जंगल सुरू होते तिथला एक स्वस्तातला जमिनीचा तुकडा विकत घेऊन द्या असे मला सांगितले. तो तिथे शेती करणार होता आणि त्याने मला त्यावेळी कबूल केलं की मी नागपटलाला कधीही आलो, मला जर कधीही मदतीची गरज भासली तर तो सदैव तत्पर असणार होता. मी आणि देव रहीमच्या घरी गेलो. त्याच्या झोपडीच्या ओट्यावर बसून त्याला मी तिरुपतीला मिळालेली नवीन माहिती सांगितली. खरे तर इथे आल्या आल्या मी या वाघिणीच्या संदर्भात त्याला भेटलो होतो, पण कथेच्या ओघात मी इथे नमूद केले नाही, कारण ते अप्रस्तुत झाले असते. आता त्याला उचित महत्त्व प्राप्त झाले होते. त्यावेळी त्यानेही या वाघिणीच्या आत्म्याच्या कथेच्या प्रभावाखाली येऊन मला त्या वृद्धाने जे सांगितले तेच सांगितले होते. मला जी माहिती मिळाली ती त्याला सांगून मी त्याला म्हणालो, रहीम, या चमाला व्हॅलीची कुणाला अगदी कानानं कोपरा माहिती असेल तर तो तूच आहेस. मला तुझी मदत हवी आहे. सांग, या वाघिणीला लपून बसायला अशी जागा कुठे असू शकेल या 2-3 मैलाच्या परिसरात? तो क्षणभर विचारात पडला आणि नंतर म्हणला, आहेत साहिब, आहेत, अशा जागा आहेत. आणि मग तो आठवून मोजू लागला. 1, 2, 3, 4 आणि अजून एक 5, अशा 5 जागा आहेत त्या भागात. 2 उत्तरेला आहेत आणि 3 पूर्वेला आहेत. उत्तरेकडच्या ज्या आहेत त्या अगदी सरळ चढावावर आहेत. मला वाटतं वाघाला सुद्धा चढायला अत्यंत अवघड. तिथे ती असायची शक्यता कमी. तिथे माकडे सुद्धा खेळतात, पण त्यात राहत नाहीत. बाकीच्या 3 पूर्वेकडे ज्या आहेत त्या वाघासाठी सोयीस्कर आहेत. उत्तेजित होऊन मी त्याला म्हणालो, मला तू तिकडे नेशील? का नाही साहेब, तुम्ही जी सुपीक जमीन मला दिली त्याच्या मोबदल्यात मी तुम्हाला मदत करायचे कबूल केले होते. आपके लिए तो मेरी जान भी हाजीर है. मी हसलो आणि त्याच्या पाठीवर थाप मारली. मी अजून काही माहिती त्याच्याकडून काढून घेतली. त्यातल्या 3 बऱ्यापैकी लहान होत्या, 4थी प्रशस्त होती आणि ती नदीकाठी होती. तिला एक नाव पण दिले गेले होते, मांडा पेंटा. पेंटाचा अर्थ पाणी असा होतो. आपण एका दिवशी या सर्व 5 जागांना भेट देऊ शकतो? हो दोराई, अगदी सहज. सगळ्या जागा 3-4 मैलाच्या परिसरात आहेत. मग
एक काम कर, उद्या अगदी सकाळी सकाळी कोंबडं आरवायच्या वेळेला मी गाडी घेऊन तुझ्याकडे येतो. तयारीत राहा. आपण उत्तरेच्या गुहेपासून सुरुवात करू. बंगल्यावर परतताना मी आणि देव एखाद्या लहान मुलासारखे हर्षित झालो होतो. देव तर त्या रात्री उशिरापर्यंत त्याची .12 शॉटगन साफ करीत बसला होता. मध्यरात्रीपर्यंत जागून त्याने माझी रायफल पण क्लीन केली. दुसऱ्या दिवशी पहिला कोंबडा आरवला तशी मी माझ्या लाडक्या 40ला स्टार्टर मारला. रंगमपेठच्या इतर कोंबड्यांनी या कोंबड्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. बरोबर 5 वाजता माझी 40 रहीमच्या दारात थांबली. तो पण तयारच होता. त्यानंतर आम्ही तिघांनी गाडीने 7 मैलाचा टप्पा पार करून त्या चिंचेच्या झाडाखाली आलो. गाडी तिथे पार्क करून आम्ही उंबलमेरूच्या दिशेने चालत जाऊ लागलो. नदी ओलांडून आम्ही खडकाळ मार्गाने जिथे कोठंडा रेड्डीचा बळी गेला होता त्या खडकाळ भागात आलो. त्या गुहांकडे जायला कोणतीही दिशादर्शक पायवाट नव्हती. आम्हाला पूर्णतः आता रहीमवर अवलंबून राहावे लागणार होते. अर्थात यात तो वाकबगार होता. हातात कोयता घेऊन तो पुढे आम्हाला वाट दाखवत होता. वाटेतली झाडे झुडपे काटे कुटे तोडत तो पुढे चालला होता. मी त्याच्या मागोमाग. जर अचानक कुठूनही हल्ला झाला तर माझी .405 रायफल हातात सज्ज ठेवून चाललो होतो. माझ्या मागे देव त्याची शॉटगन घेऊन येत होता. आता सरळ चढ लागला होता. पावसाने तिथली बरीच जमीन वाहून नेली होती. बऱ्याच झाडांची मुळे उघडी पडली होती. अर्ध्या तासाने रहीम एका ठिकाणी थांबला आणि कुजबुजला, आपण त्या गुहेच्या जवळ आलो आहोत. आता आम्ही जास्त काळजीपूर्वक हळूहळू इंच इंच करत पुढे जाऊ लागलो. ती जवळपास असायची शक्यता होती. थोडं पुढे गेल्यावर तो पुन्हा थांबला आणि त्याने काही न बोलता हाताने निर्देश केला. मला ती गुहा दिसली. तिथे काही खडक कोसळले होते आणि ते एकमेकावर पडून तिथे एक अडवसा निर्माण झाला होता. फार मोठी नव्हती, पण वाघ आरामात तिथे आश्रय घेऊ शकला असता. मी रहीमला खांद्याला धरून मागे ओढले. मी पुढे झालो. पायाखाली काटकी मोडणार नाही, सुकले पान येणार नाही याची काळजी घेत पुढं पुढं जाऊ लागलो. अगदी गुहेच्या तोंडापासून 15 फुटावर आलो. दुर्दैवाने खालची जमीन खडकाळ आणि टणक होती, त्यामुळे तिथे कोणतेही पाऊल खुणा दिसणे शक्यच नव्हते. मी रहीमला दगड फेकायचे खूण केले. पुढच्या क्षणी हातात येतील तेवढे वेगवेगळ्या आकाराच्या दगडांचा वर्षाव त्याने त्या गुहेच्या तोंडावर केला. पण तिथून आतून काही हालचाल झाली नाही. वाघीण तेथे असती तर नक्की गुरगुरत बाहेर आली असती. याचा अर्थ ती तिथे नव्हती. अजून काही दगड रहीमने टाकले तरी सुद्धा पूर्ण शांतता. फक्त दगड आपटल्याचा आणि घरंगळीत खाली गेल्याचा आवाज येत होता. काळजीपूर्वक मी गुहेच्या तोंडापाशी आलो. तिथे वाघाच्या अस्तित्वाच्या कसल्याच खुणा नव्हत्या. मात्र एका साळींदाराने तिथे आश्रय घेतला होता आणि एवढ्या आम्ही मारलेल्या दगडांना दाद न देता तो जागचा हल्लाही नव्हता, कारण तो निशाचर होता. दिवसा डोळ्या बाहेर येण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याच्या पुढे अजून खूण करून रहीमने अजून एक गुहा दाखवली, पण वाघाला तिथे जाणं अशक्य होतं. तिथे काही माकडं खेळत होती. तिथे वाघ असायची शक्यता 0 होती. आम्ही पुन्हा मागे परतलो आणि पूर्वेकडच्या 3 गुहा शोधण्यासाठी उंबलमेरूच्या दिशेने उतरू लागलो. साधारण 45 मिनिटात आम्ही पूर्वेकडच्या पहिल्या गुहेकडे पोहोचलो. ती झुडपाच्या गचपणात लपली होती. माझ्या अंदाजाप्रमाणे वाघाला तात्पुरती आश्रय घ्यायला ती ठीक होती, पण कायम वास्तव्यासाठी ती योग्य नव्हती. तरी पण मी रहीमला तिथे पण दगड मारायला सांगितले. आमच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडले नाही. वाघीण तिथे नव्हती. आम्ही पुढच्या गुहेपाशी 15 मिनिटात पोहोचलो. त्या गुहेचे तोंड फारच लहान होते, साधारण 2 फूट लांबी रुंदी असलेले. त्याच्या पुढे बरेच वाळलेले गवत होते. दगड मारून काही उपयोग झाला नाही. आम्ही ते गवत पेटवले. निदान धुरामुळे तरी ती बाहेर येईल, पण तिथेही तसे वेगळे काही घडले नाही. आता आम्ही हताश झालो होतो. आता शेवटची गुहा राहिली होती, ज्याला रहीमने मांड्या पेंटा असे नाव दिले होते.
ती सर्वात मोठी होती आणि नदीच्या जवळच होती. तिथून 1 मैलावर होती. आम्हाला आता फारशी आशा उरली नव्हती, तरी सुद्धा आम्ही चालू लागलो. जसे जसे गुहेच्या जवळजवळ येऊ लागलो, आमच्या आशा पल्लवित झाल्या. आम्हाला वाघिणीचे बरेच पगमार्क्स दिसले. म्हणजे इथूनच ती नदीवर पाणी प्यायला जा ये करत होती. अत्यंत सावधपणे अजून 200 यार्ड आम्ही पुढे गेलो असून नसू आम्हाला ती गुहा दिसली. तिचे तोंड मोठे होते, कारण 5 फूट लांबी रुंदी असलेले. वाघिणीसाठी अगदी योग्य निवासस्थान. मी रहीमला खूण केली. त्याने दगड उचलला असेल नसेल तेवढ्यात गुरगुर करत वाघीण बाहेर आली. अंधारातून बाहेरच्या लख्ख प्रकाशात आल्यामुळे क्षणभर तिचे डोळे दिपले. उजेडाला सरवल्याबरोबर तिची नजर आमच्यावर पडली. पुढच्या क्षणी तिने आमच्यापासून पळण्यासाठी उजवीकडे झेप घेतली. त्याच क्षणी मला अचानक सुचले. मी जोरात तिला नावाने हाक मारली, राणी, राणी. अचानक ती थबकली आणि तिने माझ्या दिशेने बघितलं. तिच्या उग्र चर्येवर गोंधळल्याचा भाव होता. त्याच क्षणी माझ्या रायफलमधून सुटलेल्या गोळीने तिच्या मेंदूचा वेध घेतला. ती झटपटली. पुढची गोळी तिच्या छातीत घुसली. ती जागच्या जागी कोलमडून पडली. ती पूर्ण वाढ झालेली, थोडीशी कुपोषित असल्याने अशक्त झालेली एक तरुण वाघीण होती. ती का बरे नरभक्षणाकडे वळली असेल? उत्तर सरळ होते. इतके वर्षे पिंजऱ्यात राहिल्याने तिला उपजत नैसर्गिक शिकार करण्याची सवय नव्हती. तिला माणसांचा सहवास मिळाल्याने त्यांचा सराव पण तिला होता, पण त्याचबरोबर त्यांच्याबद्दलची भीतीसुद्धा तिच्या मनात होती. सर्कसमधनं मुक्त झाल्यावर जगण्यासाठी पोटात काहीतरी हवेच ना, आणि त्यामुळे सहजासहजी मिळणारे मानवी भक्ष्य हे तिने आपले खाद्य बनवले. ती त्यांना पटकन मारून पटकन दूर घेऊन जाऊन त्यावर ताव मारत असे. राणी दुर्दैवी होती खरी, तिचा काय दोष होता? मित्रांनो, मागच्या एका कथेत जॉय अडॅम्सनचा उल्लेख आला होता. त्यांनी एक एल्सा नावाची सिंहीण पाळली होती, पण तरुण झाल्यावर त्याच्या आजूबाजूला तिच्या मागावर सिंह यायला लागले आणि त्यांनी तिला जंगलात सोडली. कालांतराने ती परत आली, अशक्त आणि जखमी झालेली. शेवटी त्यांनी तिला महत् कष्टाने शिकार करण्यास शिकवले. त्यानंतर तिला एक सहकार्य भेटला, तिला पिल्ले झाली आणि आपल्या पिल्लांना घेऊन ती या दाम्पत्याला दाखवायला आली होती. त्यावर एक चित्रपट पण आहे, बॉर्न फ्री, जरूर बघा. अशा रीतीने दुर्दैवी राणीची जीवन गाथा तिचा काही दोष नसताना संपली.